सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. एक छोटासा किस्सा आहे, सांगते मी तुम्हाला. तो असा की आजकाल मुले चंद्रकोर लावतात, दाढी वाढवतात, गाड्यांना झेंडे लावतात, गाडीच्या पाठीमागे जाणता राजा शिवाजी महाराजांचं चित्र लावतात आणि हे लावून ते काय साध्य करतात? महाराजांचे विचार, आचार, त्यांच्यासारखे वागणे हे तर त्यांना थोडंसुद्धा जमत नाही का? तर मला सांगा, चंद्राची कोर लावून मिरवतात मुलं. शिवजयंती आली की झेंडा वर करून सगळ्या गाडीला झेंडे लावतात, याला झेंडे लावतात, पण ते तसे वागतात नाही का? चंद्राची कोर लावली तर त्याप्रमाणे तसं तुम्ही वागलं पाहिजे. शिवाजी महाराज हे परस्त्रीचं माथे समान म्हणून त्या दृष्टीने ते बघत होते, आणि तुम्ही चंद्राची कोर, अंगात कपडे व्हाईट आणि विचार, छी, घाणेरडे विचार तुमचे. काल रस्त्याने एक मुलगी जात होती, तू जो चंद्राची कोर लावलेली आहे, दाढी वाढवलेली आहे, कानात बाळी घातलेली आहे, हातात सिंहाची अंगठी घातलेली आहे, हातात कडं घातलेलं आहे, आणि तू 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 काल काय बोललास त्या मुलीला? मी ऐकलं माझ्या डोळ्याने, मी ऐकलं माझ्या कानाने आणि डोळ्यांनी बघितलं. सांगू का तुला? तू काल काय बोलला तेस? काय म्हटलं तू? काय आयटम चालली म्हटलंस की नाही? तू काढते चंद्राची कोर काढायची, हातातलं ते कडं पण काढायचं आणि ते बाळी पण काढायची, आणि तुझ्या गाडीला जो झेंडा लावलेला आहे तो पण मानाने काढायचा. अरे तुम्हाला तसं वागता येत नाही तर दिखावा कशाला करायचा? शिवजयंती आली की असं मिरवायचे, झेंडे घेऊन मिरवायचे, गाडीला लावायचं की आम्ही किती शिवभक्त आहे. हे शिवभक्त असे? अरे तुम्ही तर स्त्रियांना आदराने बघायला पाहिजे. त्या काळी माता जिजाबाईंनी शिवरायांना काय धडे दिले की परस्त्री ही माते समान, ती दुश्मनाची जरी स्त्री असली तरी तिला सन्मानाने वागवले पाहिजे. महाराजांनी तसेच केले. आणि तुम्ही, अरे स्वतःची बहीणसुद्धा तुम्ही सोडत नाही, दुसऱ्याचं तर सोडाच, आणि म्हणतात की आम्ही शिवरायांचे भक्त आहे. हे असले भक्त? शिवरायांचे भक्त होणे शक्यच नाही. तो काळ कसा होता, आताचा काळ बघा. शिवरायांचे भक्त म्हणतात आणि मुलींची छेड काढतात. रस्त्यावर, भर रस्त्यावर मुलींचा खून होतो. त्यावेळेस कुठं जाते तुमचं? त्यावेळेस कुठं असते तुमची चंद्राची कोर? आणि म्हणतात की आम्ही शिवभक्त आहे. शिवभक्त याला म्हणत नाही. शिवभक्त कशाला म्हणतो? जो जिथे अत्याचार होते तिथं धावून जाणारा, त्याची मदत करणारा, त्याला शिवभक्त म्हणतात. जो मुलींना, स्त्रियांना त्यांना त्यांच्या घरी पोचवतो, त्यांचे रक्षण करतो, तो खरा शिवभक्त असतो. तुमच्यासारख्या नराधमांना अधिकार नाही चंद्राची कोर लावायची. काढा ते, आणि सन्मानाने तो झेंडा काढून इथं ठेवायचा. तुम्हाला जर वागायचे असेल तसे, जर महाराजांचं तुम्हाला विचार, त्यांच्यासारखे विचार, त्यांच्यासारखी दृष्टी जर तुम्हाला हवी असेल तर तसे तुम्हाला वागायला पाहिजे. तरच तुम्ही चंद्राची कोर लावू शकता आणि तुमच्या गाडीला भगवा झेंडा लावू शकता. तसं तुम्हाला काहीच अधिकार नाही. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.